लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। आत्ताची बातमी आहे मालवणची। शालेय तालुकास्तरीय स्पर्धेपैकी कबड्डी स्पर्धा राबवायचा मान कित्येक वर्षांनी ओझर विद्या मंदिर कांदळगाव या प्रशाळेला मिळाला आहे। 65 वर्षापूर्वी गंगाराम पापजी राणे आणि अर्जुन सखाराम राणे या दानशूर राणे कुटुंबियांनी ओझर शाळेसाठी 8 एकर 10 गुंठे जागा विनामूल्य बक्षीसपत्र करून दिले। ओझर शाळेच्या मैदानावर दिनांक 22 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या दरम्यान तालुकास्तरीय लहान गट आणि मोठा गटापर्यंत या शालेय स्पर्धेचे आयोजन केले होते। स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विद्येची देवता सरस्वती यांना शालेय शिक्षक पालक संघाच्या अध्यक्ष सौ वाडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन शेखर नारायण राणे, त्याचप्रमाणे हडी गावचे सरपंच प्रकाश तोंडवळकर, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा समन्वयक अजय शिंदे, शालेय स्थानिक समिती अध्यक्ष किशोर नरे, सदस्य विजय कांबळी, ओझर शाळा प्रभारी मुख्याध्यापक डी जाधव, या स्पर्धेसाठी लाभलेले जिल्हास्तरीय पंच नितीन हडकर आणि त्यांचे सहकारी इतर मान्यवर यांचे उपस्थितीत झाले। आपलं प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतो आमच्या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर यांना। मालवण तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी आज या आमच्या ओझरच्या मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय समितीचे सदस्य सन्माननीय विजय कांबळे, शालेय समितीचे सदस्य विशाल राणे, ही शाळेसाठी कबड्डी स्पर्धा प्रथमच होत आहे आणि त्याचा आम्हाला अतिशय खूप आनंद होत आहे। आमच्याकडे आमची ही शाळा जी आहे ओझर विद्या मंदिर ही गावापासून आणि शहरापासून थोडी दूर आहे, परंतु इथे तुम्हाला गडबड गोंधळ काही मिळणार नाही, शांतता मिळेल, मोकळं वातावरण मिळेल। तुम्हाला कळकळीची विनंती करतो, या प्रशालेमध्ये जे ग्राउंड आहे ते ग्राउंड तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, कारण हे कापावरचं ग्राउंड आहे आणि ही तुम्ही स्पर्धा जी खेळणार आहात ती मैदानी सुद्धा आहे आणि मैदानी सुद्धा आहे आणि त्यामुळे ह्या कापावर खेळताना जरा सांभाळून खेळा, कारण तुम्ही खेळताना बेभान होऊन खेळा। कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने ओझर विद्या मंदिर कांदळगाव या प्रशालेच्या मैदानावरती आज आर.पी. बागवे हायस्कूल मसुरा येथील आपला संघ इथे उपस्थित झालेला आहे। आपला संघ घेऊन आलेला आहे। तर जे प्रशिक्षक आहेत, त्यानंतर शाळेच्या शिक्षिका आहेत, तर जी आर.पी. बागवे हायस्कूल शाळा आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही आपला संघ इथे घेऊन आलात, तर त्यावरती तुमचं काय मनोगत असेल? ॲक्च्युली फर्स्ट टाईम आम्ही पार्टिसिपेंट होतो आहे। म्हणजे ॲक्च्युली असा सीन आहे की गावातली शाळा आहे, त्यामुळे गावात म्हणजे काही नियम किंवा मुलांना जे कबड्डीच्या प्रॉपर गोष्टी आहेत ते समजत नाही। मग प्रिन्सिपल कोदे मॅडम आहेत किंवा संस्थेने ते मला अपॉइंट केलं आहे, मग मी तिकडे जातो आहे सध्या। मग आमची 8 दिवसाची प्रॅक्टिस आहे, पण करतायत मुलं, म्हणजे ॲक्च्युली शाळेत आहेत कमी मुलं, 7 ते 8 मुलं आहेत, पण ती खेळतात प्रॉपर। ते गावात तो एक फायदा आहे की गावातल्या मुलांकडे एक रग असते, त्यामुळे 8 दिवसाचीच प्रॅक्टिस आहे। त्याच्यावर आता बघू आता काय होतं ते, त्याच्यावर आम्ही खेळ। यावर्षी पहिल्यांदा कबड्डी संघ आहे जो या अशा स्पर्धांमध्ये उतरलेला आहे। विद्यार्थ्यांकडून तुमच्या कशा प्रकारे अपेक्षा असतील? अपेक्षा असं मोठं काय नाही की प्रॉपर गेम खेळायचा, जो शिकवला आहे तो, म्हणजे जे शिकवलं आहे ते करायचं, एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय करायचं नाही, एक सच्चाईने खेळायचं आहे आणि असं खेळायचं आहे की आता आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे, पुढच्या वेळी जर दुसरी मुलं येणार, आता उद्या 14 वर्षाखाली येणार आहे, मग त्यांनाही कॉन्फिडन्स येणार की 17 वर्षाखालची मुलं आज जिंकली आहेत आणि फर्स्ट टाईम विक्ट्री करायला चान्स आहे त्यांना, की म्हणजे इतिहास घडवायला चान्स आहे की शाळेचा याच्या अगोदर केव्हा आम्ही खेळलो नाही आणि जिंकलो नाही, पण या टाईमला आम्ही जिंकतोय असं। नक्कीच तुमच्या पुढील वाटचालीस लोकनिर्धार न्यूज चॅनलकडून मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।
स्पर्धा, तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्ताने भंडारी हायस्कूल मालवण आपला संघ इथे घेऊन उपस्थित झालेला आहे. तर इकडच्या एकूणच त्यांच्या संघाचे जे काही मनोगत आहे ते आता त्यांचे मार्गशिक्षक इथे आहेत, प्रशिक्षक आहेत, त्याच्यानंतर काही पालकवर्गसुद्धा आहेत त्यांच्यासोबत. तर त्यांची प्रतिक्रिया, त्यांचं मनोगत काय आहे ते ऐकून घेऊया. आमच्या शाळेचं नाव आहे भंडारी हायस्कूल आणि भंडारी हायस्कूलला मी कोच म्हणून मी शिकवतो. आमचे प्रोफेसर सरांचं नाव गोसावी सर आहेत आणि देसाई सर यांच्या मार्गदर्शनाने ही मुलं खेळतात. आमची खेळाडू एक उत्कृष्ट खेळाडू आहे. हिचं नाव आहे पूर्वा बांदकर. हिने आता याला पुण्या इथे राज्यस्तरीय खेळली, महाराष्ट्र जिल्ह्यासाठी महाराष्ट्र चाचणी खेळलेली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दरवर्षी आता निवड होतेच आहे तिची. हे जे मैदान आहे ओझर विद्या मंदिर कांदळगावचं, हे जे भव्य पटांगण आहे आणि इथे तालुका स्तरीय स्पर्धेचा मान ओझर शाळेला भेटलेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? नाही, चांगलंच आहे. असं स्पर्धा भरल्याच पाहिजे आणि अशा मोठ्या पटांगणामध्ये खेळण्याची सवय झाली पाहिजे मुलांना. कारण की काय असतं, छोट्या छोट्या ग्राउंडमध्ये खेळतात, समजत नाही. आता इथे भव्य दिव्य पटांगण आहेत, मुलांना खेळायला बघायला व्यवस्थित वेळ आणि पटांगण चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या भंडारी हायस्कूलमधून अशा स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये आपला संघ आतापर्यंत किती वेळा बाहेर गेलेला आहे आणि अशा हॉलच्या बाजूने जरा फिरव. आमचा संघ ॲक्च्युली कसं आहे, जरा आमचा संघ बाहेर कर्नाटकला गेला आहे, बेळगावला गेला आहे, पुण्याला गेला आहे, नागपूरला पण गेलेला आहे. हा संघ गेलेला आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही प्लेस मारलेलीच आहे. प्लेसपर्यंत खेळलोच आहे. नक्कीच. तर आता आपण वळूया आपल्या शाळेमधून जे उत्कृष्ट खेळाडू आपल्या शाळेमध्ये आहे भंडारी हायस्कूलमध्ये, पूर्वा बांदकर. तर त्यांच्याकडे येऊया. एकंदरीत भंडारी हायस्कूलमधून खेळताना आणि कबड्डीची स्पर्धा आहे ती अतिशय कसरतीची स्पर्धा आहे. शारीरिक बळ याच्यामध्ये वापरावं लागतं, बुद्धीचा वापर करावा लागतं. तर तू काय सांगशील तुझ्या या खेळाबद्दल? मी कबड्डी 7वी पासून साळुंके सरांकडे शिकते आणि मला कबड्डी खेळायला खूप आवडतं. अशा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तू आपल्या शाळेचं जे नाव आहे त्या शाळेच्या संघामार्फत तू आतापर्यंत खेळली आहे? प्रशिक्षकांना पुण्याला खेळली आहे, मारून घ्या. राज्यस्तरीय स्पर्धा. टेबलकडे यायची आवश्यकता नाही तुम्हाला. एकंदरीत जे नंबर टाकलेले आहेत दोन्ही मैदान 12-8चे आहेत, समान आहेत. त्यामुळे एकाच वेळी मुलांचे दोन्ही सामने नवीन मैत्रिणी भेटतात, दुसऱ्या शिक्षकांशी थोडंफार शिकायला मिळतं. पहिले 4 सामने मुलांचे होतील, इतर ठिकाणी जाऊन अजून त्यानंतर मुलींचे 2 सामने, त्यानंतर सेमीफायनल, क्वार्टर फायनल होतील आणि त्यानंतर सेमीफायनल घेतलेली आहेस. आणि त्याचप्रमाणे तुझ्या हा जो प्रवास आहे, तू आतापर्यंत तुझ्या ह्या वयाची एवढी तुझी घोडदौड चालू झालेली आहे, तर ह्यामध्ये तुला आतापर्यंत जे सहकार्य केलं आहे तर त्यांच्याबद्दल काय सांगशील? ते आमच्यासाठी रोज सकाळी उठून वॉर्मअप घ्यायला येतात आणि संध्याकाळची पण आमची डेली प्रॅक्टिस असते. सो मी त्यांना कधी विसरणार नाही. नक्कीच. आणि आत्तापर्यंत तुला प्रत्येक जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, राज्यस्तरीय अशी अनेक बक्षिसं, अनेक पदकं तू पटकवलेली आहेस, तर त्याबद्दल काय सांगशील? उत्कृष्ट मेहनत, सरांचीच मेहनत आहे माझ्या मागे. त्याचप्रमाणे तुला तुझ्या घरातून कसा काय सपोर्ट आहे? घरातून आई वडील दोघे पण सपोर्ट करतात, सगळीच सपोर्ट करतात मला घरातून. म्हणजे तुझ्या खेळ ह्या जी गोष्ट आहे त्या खेळाला तुझ्या घरातूनही, तुझ्या शिक्षक वर्गातून आणि तुझ्या संपूर्ण शाळेतून तुला पूर्णपणे पाठिंबा आहे. तर लोकनिर्धार न्यूज चॅनलकडून तुमच्या भंडारी हायस्कूलच्या कबड्डी संघासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर. आता आपल्या समोर रोजरी इंग्लिश स्कूल मालवण ह्या शाळेचा, या हायस्कूलचा कबड्डीचा संघ आपल्या समोर उपस्थित आहेत. त्यांचे मार्गशिक्षक इथे उपस्थित आहेत. तर त्यांच्या या कबड्डी संघाचं जे काही मनोगत आहे ते त्यांच्याकडून ऐकून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये तुमचं संघाचं तुमच्या समवेत स्वागत आहे. तर एकंदरीत तुमच्या या संघाबद्दल तुमचं मनोगत काय आहे? हां, आम्ही रोजरी इंग्लिश स्कूलचे सर्व विद्यार्थी आहोत. मी ॲज अ टीचर म्हणून त्यांच्यासोबत आलो आहे. तर आम्ही आतापर्यंत म्हणजे सगळ्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ह्याच्यात विजयीचंच, लास्ट इयरसुद्धा विजयी संघच म्हणून आम्ही आलो होतो. तर यावर्षीसुद्धा आम्ही असंच काहीतरी चमत्कारिक कामगिरी करू असं आम्हाला वाटतं आहे. आणि आमचे बॉईजसुद्धा सगळे रेडी आहेत. आणि आतापर्यंत तालुक्याच्या सगळ्या स्पर्धांमध्ये म्हटलं तर आमचे फर्स्ट, सेकंड, थर्डमध्येच असतात मुलं. तर यावर्षी कबड्डीला सुद्धा आता आम्ही त्याचप्रमाणे प्रयत्न करू आणि त्याचप्रमाणे आम्ही जिंकून
मुलांना हे करू. एकंदरीत सर या तुमच्या संघाची सुरुवात तुमच्या शाळेमार्फत जी काही झाली होती तर त्याबद्दल थोडक्यात काही सांगू शकाल का? शाळेबद्दल सांगायचं म्हटलं तर आमची शाळा नेहमीच रोजरी इंग्लिश स्कूल नेहमीच ॲक्टिव्ह असते. प्रत्येक वेळी आम्हाला मुलांना सपोर्ट करत असते, सांगत असते की प्रत्येक वेळी कुठेही मॅचेस असतील तर आम्ही नेहमीच जात असतो. तर आतासुद्धा असंच आहे की आमची मुलं हिरिरीने त्या सगळ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि आतासुद्धा आम्ही त्याच ठिकाणी आलो आहे आणि आता तसेच आम्ही प्रयत्न करू. नक्कीच सर, मालवण पासून ओझर विद्या मंदिर कांदळगाव हे अंतर काही फारसं दूर नाही आहे आणि तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये आज ओझर विद्या मंदिरचं मैदान सिलेक्ट केलेलं आहे तालुकास्तरीयवरती. तर या भव्य पटांगणाबद्दल, या मैदानाबद्दल थोडक्यात काही सांगाल? हां, या पहिल्यांदाच इकडे स्पर्धा घेतली आहे. ग्राउंडसुद्धा भव्य दिव्य असं मोठं आहे. ग्राउंडसुद्धा मस्त आहेच. त्यानंतर हे सुद्धा ग्राउंडच्या मार्किंगसुद्धा व्यवस्थित केलेली आहे. यावर्षी त्यांनी या स्पर्धा घेतल्या आहेत कबड्डीच्या. पुढच्या वर्षीसुद्धा त्या स्पर्धा घेतील आणि हिरारीने सहभागी असतील त्यामध्ये. लोकनिर्धार न्यूज चॅनलकडून तुमच्या रोजरी हायस्कूल मालवण या संघासाठी आजच्या स्पर्धेसाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. आज इथे तालुकास्तरीय मालवण तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन ओझर विद्या मंदिर कांदळगाव या शाळेने केलेलं आहे. मैदानं पण त्यांनी नवीन बांधली आहेत, नवीनच संघ तयार करत आहेत. त्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आणि आमचा संघ इथे उपस्थित केला आहे आणि आमचे संघ इथे विन होण्याचा म्हणजे जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच करेल असं आश्वासन देतोय. एकूणच आपल्या संघाची जी संघ बांधणी आहे ती आतापर्यंत कशा प्रकारे झालेली आहे? जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलची एक स्पेशालिटी म्हणायची तर आपण संघ हा 4थी आणि 5वीपासून बांधायला सुरुवात करतो. म्हणजे ज्यावेळी मुलं वाढण्याच्या वयामध्ये असतात त्या वयामध्ये त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो. त्याचमुळे आम्हाला असे फायदे होतात की ही मुलं लहानपणापासून खेळत असल्यामुळे जेव्हा ती 8वी 9वी 10वीला जातात त्यावेळी त्या मुलांना राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा एक चान्स मिळतो, एक मौका मिळतो. आणि अशीच आमची दरवर्षी जवळपास 5 ते 6 मुली राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करतात. गेल्याच वर्षी आमच्या शाळेची एक विद्यार्थिनी इथे उपस्थित आहे, प्राची गावकर, हिची राज्यस्तरीय खेळासाठी निवड झाली आहे. तसेच प्राची गावकर आणि श्री हडकर अशा या 2 मुली आमच्या खेलो इंडिया सेंटर सावंतवाडी म्हणजे आपल्या सिंधुदुर्गमध्ये एकमेव क्रीडा सेंटर म्हणजे खेळाचं सेंटर आहे ते राज्य शासनाद्वारे चालवलं जातं. त्यामध्ये ती प्रशिक्षण घेते आहे. पण तिची लहानपणापासून आपण बांधणी ही मालवणमध्येच केली आहे आणि ती गेल्या वर्षी राज्यस्तरावर खेळली. त्याचबरोबर आता 7वीमध्ये शिकत असलेली आमची श्री हडकर ही पण मुलगी खेलो इंडिया सेंटरमध्ये कार्यरत आहे, तिथे प्रशिक्षण घेते. या दोन्ही मुलांचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल असणार आहे. आणि गेल्याच वर्षी आमच्या माजी विद्यार्थिनी कुमारी रिद्धी हडकर, त्यानंतर समृद्धी भगत आणि ऊर्जा साळगावकर यांची राष्ट्रीय खेळासाठी निवड झाली होती. अंडर 19च्या महाराष्ट्र संघातून त्यांची सिलेक्शन झालं होतं आणि त्यांनी तिथे अतिशय सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन केलं. त्याचबरोबर या तिन्ही विद्यार्थिनी चांगल्या क्लबमध्ये, मुंबईच्या चांगल्या क्लबमध्ये, दादरच्या क्लबमध्ये त्या खेळतात. त्याबद्दल हे सगळं क्रेडिट जातं ते त्यांच्या शिक्षकांना, त्यांच्या पालकांना आणि त्यांच्यावर जे संस्कार त्या पालकांनी केले, ज्यांनी केले त्या सर्व खेळाडूंना, माजी खेळाडूंना तसेच त्यांच्या पालकांना या सर्वाचं क्रेडिट जातं आहे. नक्कीच सर, आणि आज तालुकास्तरीय स्पर्धा म्हणून ओझर विद्या मंदिरचं हे भव्य पटांगण आपल्याला लाभलेलं आहे. तर या मैदानाबद्दल काय सांगू शकाल? मला वाटतंय मी मागील 10 वर्ष एक क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे, पण मागच्या 10 वर्षामध्ये ओझर विद्या मंदिर येथे स्पर्धा झाली नव्हती. त्यामुळे ह्या ठिकाणी स्पर्धा होते, त्यामुळे या स्पर्धेचा फायदा नक्कीच त्यांच्या मुलांना होणार आहे. आणि ही मुलं ज्यावेळी ही स्पर्धा बघणार आहे त्यावेळी त्यांच्यामध्ये पण ती खेळाची एक आवड निर्माण होणार आहे आणि नक्कीच पुढच्या 2-3 वर्षामध्ये ओझर विद्या मंदिरचा संघ या तालुकास्तरीय मॅचेसमध्ये अग्रेसर असेल हे नक्कीच मी सांगू शकतो. त्याचप्रमाणे सर, आतापर्यंत आपल्या शाळेने ज्या तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपला संघ उतरवला आहे, तर अशा नामांकित संघासाठी जे काही फॅक्ट्स असतील, ज्या काही सकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक गोष्टी आतापर्यंत जर काही झाल्या असतील तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगू शकाल? सकारात्मक गोष्टी भरपूर घडल्या. त्यामध्ये आमच्या काही मुलांनी पार्टिसिपेशन केल्यामुळे त्यांना जो एक्सपिरियन्स मिळाला, जो अनुभव मिळाला आणि तो त्यांच्या गाठीशी कायम राहणार आहे.
आणि एक नकारात्मक गोष्ट म्हणजे मी मुलांना ॲडवाईस देऊ इच्छितो, ती म्हणजे मुलांनी कायम खेळताना एक पाय आपला जमिनीवर कसा राहील याची दक्षता घ्यायची आहे. कारण समजा खेळाडू हवेमध्ये उडायला लागला की त्या खेळाडूचं काय होतं, या भरपूर माजी खेळाडूंच्या या जीवनपटावरून आपण बघितलेलं आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की काही खेळाडू हे शिस्तबद्धरित्या खेळतात आणि त्यांचं आयुष्य सुकर झालं आहे. पण जे खेळाडू शिस्त सोडून खेळतात, ज्यांना खेळाचं ज्ञान असतं परंतु त्या खेळामध्ये ते शिस्त ठेवत नाही, अशा खेळाडूंचं भवितव्य काय झालं आहे हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे मुलांना मी फक्त एकच सांगू इच्छितो, कारण कायम आपला एक पाय जमिनीवर ठेवा, म्हणजे तुम्ही ग्राउंड टू अर्थ राहा, तुमचं आयुष्य नक्कीच उज्ज्वल होणार आहे. लोकनिदान न्यूज चॅनेलतर्फे तुमच्या पुढील भविष्यासाठी आणि आजच्या या स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. जय गणेश मेळामधील एक कबड्डीपट्टू आता आपल्या समवेत आहे. सर्वप्रथम तुझं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलमध्ये. लहानपणापासून एक कबड्डीची आवड होती. लहानपणापासून मला खूप सपोर्ट दिलेला आहे माझ्या पालकांनी, कोचेसने, जास्त करून राणे सर, पप्पा, नितीन काका, मम्मी हाऊसवाईफ आहे तरी ती कायम माझ्यासोबत असते, सगळ्या गोष्टींना सपोर्ट करते. नक्कीच आपल्या पालकांचा आपल्याला जो सपोर्ट असतो त्या प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वपूर्ण ठरत असतो. आणि आत्ताच सध्या तुझी खेलो इंडियामध्ये, तर त्या स्पर्धेबद्दल काय सांगशील थोडक्यात? प्रॅक्टिस सुरू आहे, थोड्याच महिन्यात होईल ती स्पर्धा. अच्छा. आणि प्रॅक्टिससाठी तू तुझा वेळ म्हणजे शिक्षणातून त्याच्याशिवाय घरातून ज्या काही गोष्टी असतात तर त्याच्यातून तुझा प्रॅक्टिससाठी वेळ तू कसा मॅनेज करत असतेस? मी क्लास जास्त करत नाही, म्हणजे जास्त मुलं क्लासेस लावतात, तसे क्लास वगैरे नाही, 1 तासच, आणि बाकी सगळा वेळ प्रॅक्टिससाठी असतो. मला माझ्या शाळेचं नाव मोठं करायचं आहे आणि जे सरांनी स्किल वगैरे शिकवले ते इथे दाखवायचे बस. नक्कीच लोकनिदान न्यूज चॅनल कडून तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. तर आता आपल्यासमोर वराडकर हायस्कूल कट्टा इथून हा एक संघ ओझर विद्या मंदिरच्या ज्या तालुकास्तरीय स्पर्धा इथे घेण्यात आलेली आहे, जी आता इथे सुरू होणार आहे, तर त्यासाठी हा संघ इथे उपस्थित आहे. त्यांचे शिक्षक इथे उपस्थित आहेत आणि सर्व खेळाडू सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर एकंदरीत सर आपल्या या संघाबद्दल आणि आज तुमचं तालुकास्तरीय स्पर्धेसाठी इथपर्यंत आगमन झालेलं आहे, तर तुमचं काय मनोगत असेल? धन्यवाद. आम्ही सगळे वराडकर हायस्कूल कट्टाचे हे आमचे विद्यार्थी आज खेळाडू म्हणून या ठिकाणी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. यांची नेहमी प्रॅक्टिस असते आणि आम्हाला आशा आहे की या स्पर्धेमध्ये हे चांगली कामगिरी करतील आणि आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल करतील. नक्कीच सर, एकंदरीत तुम्ही हे जे संघ बांधणीचं जे काम आहे ते कधीपासून, कोणत्या वर्षापासून तुमचं झालेलं आहे शाळेच्या माध्यमातून? शाळेच्या माध्यमातून बोलायचं झालं तर 2014ला माझी नियुक्ती झाली आणि तेव्हापासून कबड्डी हा खेळ वराडकर हायस्कूलमध्ये आजपर्यंत जवळजवळ 9 वर्ष झाली सातत्याने चालू आहे. आणि प्रत्येक वर्षी आम्ही 14, 17 आणि 19 या तिन्ही गटामध्ये सहभागी पार्टिसिपेट होतो. गेल्याच वर्षी आमच्या 14 वर्ष वयोगटामध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा जिंकलेली आणि जिल्ह्याला 2nd क्रमांक प्राप्त झालेला आहे. यावर्षीसुद्धा आम्हाला 17च्या या कबड्डी टीमकडून अपेक्षा आहेत. नक्कीच सर, त्याचप्रमाणे विविध तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अशा ज्या स्पर्धात्मक होत असतात, तर त्यावेळी आपल्या वराडकर हायस्कूलने आत्तापर्यंत कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता? तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, त्याचबरोबर राज्यस्तरीय आणि इंटरनॅशनलसुद्धा आम्ही जाऊन आलेलो आहोत. लंगडी ही स्पर्धा इंटरनॅशनल नेपाळ या ठिकाणी झाली होती. पेंडुरकर सर त्यांचं नेतृत्व करत होते आणि त्यांच्या माध्यमातून आमची मुलं नेपाळपर्यंत सुद्धा जाऊन आलेली आहेत. खूप छान सर. त्याचप्रमाणे आज या तालुकास्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने एक भव्य दिव्य ओझर विद्या मंदिरचं आपल्याला मैदान लाभलेलं आहे, तर या मैदानाबद्दल थोडक्यात काय सांगू शकता? निश्चितच आमचं भाग्य आहे की आजपर्यंत आम्ही एवढं मोठं मैदान कुठेच बघितलेलं नाही आहे. ओझर या विद्या मंदिरचं सुद्धा भाग्य आहे की त्यांना हे असं मैदान लाभलेलं आहे आणि निश्चितच इथून पुढे चांगलं या आपल्या खेळाला दिवस येतील. नक्कीच सर, उपस्थित सर्व खेळाडूंसाठी आपणाकडून एक कोणता संदेश असेल? खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने खेळावं, कारण हा गेम आहे. हारणं जिंकणं हे प्रत्येकाच्या नशिबात असतं. जिंकलेल्या संघाने आपण विजयी झालो म्हणून अत्यंत हुरळून सुद्धा जाऊ नये आणि हारल्यानंतर अतिशय खेदाने किंवा दुसऱ्यावरती खापर फोडणे असे प्रकार करू नयेत. खेळाडू वृत्ती जी म्हणतो, स्पोर्ट्समनशिप, ती प्रत्येक खेळाडूमध्ये असावी आणि त्यानुसारच प्रत्येक खेळाडूने खेळावे. आपल्या शाळेतून हा जो संघ बांधणीचा आपण जी केलेली आहेत आजपर्यंत विविध स्पर्धात्मक आपण आव्हानं झेललेली आहेत, तर
नॅशनलाइज लेवलपर्यंत जाण्यासाठी आपल्या शाळेच्या माध्यमातून किंवा आपल्या मार्गदर्शनाखाली कोणती पावलं उचलली गेलेली आहेत? निश्चितच अजून तसा काही प्रयत्न झालेला नाही, पण भविष्यात निश्चित आम्ही नॅशनलपर्यंत सुद्धा जाऊ शकतो अशी आम्हाला खात्री आहे. नक्कीच सर, लोकनिर्धार न्यूज चॅनलच्या तर्फे आपणा सर्व संघासाठी, आपल्या मार्गदर्शक शिक्षकांसाठी आणि आपल्या शाळेसाठी पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव संचिता संदेश परब. मी ओझर विद्या मंदिरची विद्यार्थिनी आहे. आज आमच्या शाळेच्या ग्राउंडवर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा भरल्या आहेत आणि खरोखरच आमच्या शाळेचं भाग्य आहे की आमच्या शाळेला या क्रीडा स्पर्धेला, आमच्या शाळेच्या ग्राउंडवर या क्रीडा स्पर्धा लाभल्या आहेत. आज आमच्या शाळेत असंख्य विद्यार्थी आलेले आहेत, अनेक तालुक्यातील विद्यार्थी आलेले आहेत. आम्ही सर्व विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी बेस्ट ऑफ लक देतो. क्रीडा स्पर्धांमध्ये आमच्या ओझर शाळेची सुद्धा मुलग्यांची टीम आहे आणि सर्वप्रथम त्यांना पारकर सरांनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली होती आणि नंतर कोच सार्थक दादा यांनी सुद्धा त्यांना सहकार्य केले आहे. नक्कीच आम्हाला आशा आहे की हे सर्व विद्यार्थी आमच्या शाळेचे ट्रॉफी आणतील अशी आमची त्यांच्याबद्दल आशा आहे. माझं नाव विवेक नेवाळे आणि हे अमित मांजरेकर. आणि मालवण तालुक्यातील तालुकास्तरीय स्पर्धेचं आयोजन ह्या ओझर विद्या मंदिर कांदेगावच्या भव्य दिव्य पटांगणावर आयोजित केलेलं आहे आणि आपणास इथे पंच म्हणून नियुक्ती केली गेलेली आहे. तर एकंदरीत या स्पर्धेच्या स्वरूपाबद्दल थोडक्यात काही सांगू शकाल का? मुळात म्हणजे ओझर हायस्कूलला ही स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित केलेली आहे. याआधी स्पर्धा कट्टा हायस्कूल, काळसा हायस्कूल किंवा मालवणमध्ये टोपीवाला भंडारी या ग्राउंडवर व्हायची. हे पहिल्यांदाच असल्यामुळे इकडचं आयोजन यावर्षी चांगलं केलं आहे त्या लोकांनी आणि ग्राउंड थोडं आहे जाड, म्हणजे सुकलेलं ग्राउंड आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना लागू पण शकतं. माझं म्हणतं एवढंच म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी सावकाश म्हणजे हळू खेळावं, न लागता त्यांनी खेळावं, कारण सगळ्या मुलांनी तेवढी मेहनत घेतलेली असणार नक्कीच. आणि आता बघूया पुढे काय होतंय, ते सामने तर चांगले होतीलच. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग चे विद्यार्थी जी शाळा आहे त्या शाळेचा संघ, या संघामध्ये दोन्ही गटाकडून, मुलींच्या गटाकडून आणि मुलांच्या गटाकडून पण दोन्ही संघ हे शालेय शिक्षक इथे घेऊन आलेले आहेत. तर ह्या स्पर्धेबद्दल, तालुकीय स्पर्धा जी इथे राबवण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेत तुम्ही सहभाग घेतला आहे, तर या सहभागाबद्दल तुमचं मनोगत थोडक्यात काय सांगू शकाल? प्रथमतः ओझर विद्या मंदिरचा आम्ही आभारी आहोत की ज्याने हे प्रशस्त असं क्रीडांगण जे आहे ते आमच्या खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आत्तापर्यंत ह्या स्पर्धा ज्या होत्या त्या शक्यतो करून कट्टा, मालवण वगैरे या शहराच्या ठिकाणी व्हायच्या, पण यावेळीच्या ज्या स्पर्धा आहेत त्या एका ओझरसारख्या एका शाळेत, छोट्या शाळेत होत आहेत आणि खरोखर या संस्थेनं आणि सगळी जी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे त्याच्याबद्दल मी आमच्या प्रशालेच्या वतीने त्यांचा खूप आभारी आहे.
आतापर्यंत आपल्या प्रशालेतून कोणकोणत्या तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय किंवा विभागीय स्तरावरती आपल्या संघाने किंवा आपल्या शाळेतील खेळाडूंनी सहभाग करून घेतला होता? आतापर्यंत बरेचसे खेळाडू आमचे विभाग स्तरावर पण खेळलेले आहेत. आमच्याकडे आता एक विद्यार्थिनी आहे, ती जिल्हा स्तरावरून विभागामध्ये थाळीफेकसाठी तिची निवड झाली होती. आणि बरेचसे म्हणजे आता कालसुद्धा ज्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा विद्यार्थिनी आहे, ती जिल्हा स्तरावरून विभागामध्ये थाळीफेकसाठी तिची निवड झाली होती. आणि बरेचसे म्हणजे आता कालसुद्धा ज्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा आल्या, त्यातला एक आमचा जितेश उत्तम केळुसकर नावाचा एक विद्यार्थी आहे, त्याची विभागीय स्पर्धेसाठी 50 मीटर फ्रीस्टाईलसाठी निवड झालेली आहे. म्हणजे असे बरेच वर्ष आमच्या शाळेची परंपरा आहे. कबड्डीसाठी सुद्धा देवबाग हायस्कूल म्हणून ओळखलं जातं आणि त्याच आम्ही आशेने आज इथं उपस्थित आहोत. नक्कीच सर, तालुकास्तरीय स्पर्धेसाठी ओझर विद्यामंदिर कांदळगावच्या हे जे आपल्याला भव्य पटांगण इथे लाभलेलं आहे, जे मैदान लाभलेलं आहे, तर ह्याबद्दल थोडक्यात काय सांगू शकाल? खरोखरच मी म्हणजे प्रशालेचा आभारी आहे. त्याशिवाय मुख्याध्यापक सर्व जे टीम आहे सकाळपासून बघतोय, त्यांचं नियोजन वगैरे जे व्यवस्थित चाललेलं आहे, किंवा लॉट्स पाडण्यापासून किंवा मुलांच्या चहापाण्याची सोय वगैरे, शिक्षकांच्या जे आहेत, शिक्षक कर्मचारी वगैरे आलेत त्यांच्या चहापाण्याची सोय, आणि ही 2 जी मैदानं उपलब्ध करून दिली आहे, म्हणजे सुस्थितीत असलेली मैदानं, त्यामुळे त्यांचा खूपच मी आभारी आहे. नक्कीच सर, लोकनेता न्यूज चॅनलकडून तुमच्या संघासाठी, तुमच्या स्कूलसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आता आपल्या समोर आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत क्रीडा शिक्षक, आणि त्याचप्रमाणे सध्या आता आपल्या इथे जी कबड्डी स्पर्धा ओझर विद्या मंदिरच्या भव्य दिव्य मैदानावरती राबवली जात आहे, तर त्याचे क्रीडा समन्वयक म्हणून सन्माननीय श्री अजयजी शिंदे आपल्या समवेत आहेत. तर सर, एकूणच थोडक्यात आपलं मनोगत आम्हाला सांगू शकता का, की हे जे क्रीडा क्षेत्र आहे, या क्रीडा क्षेत्रामध्ये आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपूर्णपणे क्रीडा शिक्षक आणि इतर क्रीडा बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल आपलं नाव चर्चेत आहे? मी अजय मधुकर शिंदे, मालवण तालुका क्रीडा समन्वयक आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघ ही जी क्रीडा शिक्षकांची संघटना आहे त्याचा जवळजवळ 22 वर्ष जिल्हा अध्यक्ष आहे. ओझर विद्या मंदिर कांदळगाव या मैदानावरती जवळजवळ या शाळेमध्ये 8 एकर जागा आहे आणि या शाळेचा नावलौकिक पहिल्यापासूनच होता, आजही तो आहे. आबा माणगावकरांसारखे क्रीडा शिक्षक इथे होते आम्ही विद्यार्थी दशेत असताना. त्यावेळी इथून मैदानी स्पर्धेमध्ये रनर तयार व्हायचे. म्हणजे इथून एक कांदळगावची भारती आचरेकर ही प्रचंड लयलूट केलेली, युनिव्हर्सिटी आणि स्टेटला पदकांची लयलूट केलेली एक विद्यार्थिनी इथून निर्माण झालेली होती. असे अनेक आहेत. या ठिकाणी 8.5 एकर जागा आहे आणि इथे बाबाराव क्षीरसागर म्हणून जिल्हा क्रीडाधिकारी होते 2011 त्यावेळी आम्ही इथे तालुका क्रीडा संकुल शासनाचं करण्यासाठी प्रयत्न केले होते. जागा पण दिली होती, करारही झाला होता. तर मध्यंतरी ते थोडंसं बारगळलं आहे. पण इथे जर तालुका क्रीडा संकुल झालं तर भविष्यात हे मालवणपासून 5 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे मालवण शहराला पण या मैदानाचा खूप मोठा मदत होणार आहे. इथल्या मुख्याध्यापकांची डी जाधव सर, त्याचबरोबर प्रवीण पारकर, शिवराम सावंत सर यांची इच्छा होती की आपल्या मैदानावर विविध स्पर्धा व्हाव्यात. तर यावर्षी त्यांना आम्ही कबड्डीची स्पर्धा दिली आहे. उत्कृष्ट नियोजन केलं आहे त्यांनी. जबरदस्त प्रेम या ठिकाणी खेळाडूंना आम्ही इथे 200 खेळाडू आज पहिल्या गटामध्ये सहभागी झाले. 17 वर्षाखालील मुलगे मुली उद्या 14 वर्षाखालील होणार आहेत, परवा 19 वर्षात. 3 दिवस हा महोत्सव, क्रीडा महोत्सव या ठिकाणी चालू होईल आणि हे मैदान मालवणच्या जवळ आहे. त्यामुळे भविष्यात या मैदानाला बराच नावलौकिक या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे. ओझर हायस्कूल हे नामवंत हायस्कूल आहे. शेलटी, रेवंडी, कांदळगाव, राणेवाडी, हडी या ओझर या परिसरामधली मुलं येतात आणि ती सर्व मुलं गरीब घरची जरी असली तरी ती काटक आहेत आणि त्यामुळे ही मुलं भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकायला वेळ लागणार नाही. इथली जर मुलं पुढे गेली तर 5% आरक्षणमुळे त्यांना शासकीय नोकऱ्याही मिळू शकतात. यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. त्यात सर्वांना शुभेच्छा आहेत तुमची.
नक्कीच सर तुमच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा अनेक विद्यार्थी ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेले आहेत आणि त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक क्रीडा शिक्षक म्हणून तुमची जी ओळख आहे, क्रीडा समन्वय म्हणून जी ओळख आहे, तर अशा तालुकास्तरीय ज्या स्पर्धा होत असतात, जिल्हास्तरीय स्पर्धा होत असतात, त्यात तुमच्या सहभागाबद्दल थोडक्यात काय सांगू शकाल? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या शालेय क्रीडा स्पर्धा होतात त्याच्यामध्ये 49 अनुदानित खेळ आहेत ज्याला शासनाचं अनुदान आहे आणि 44 खेळ हे विनाअनुदानित, असे 93 खेळांच्या स्पर्धा होतात. तालुक्यामध्ये 10 खेळांच्या स्पर्धा होतात, त्याच्यामध्ये मैदानी स्पर्धा खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, त्यानंतर कुस्ती, तायक्वांदो, बुद्धिबळ, कॅरम असे 10 खेळ या तालुक्याला होतात आणि तालुक्यामध्ये प्रचंड सहभाग याच्यामध्ये असतो. मुलांमध्ये बरीच आत्मीयता खेळासाठी आहे. परंतु आता जर पाहिलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 4 महिने पाऊस असतो, म्हणजे 4 महिने म्हणण्यापेक्षा 6 महिने पाऊस असतो आणि 6 महिन्या पावसामध्ये बाहेरचे जे मैदानी खेळ आहेत त्याच्या सुविधा, इंडोर सुविधा होत नाही आहेत. तर शासनाकडे पूर्वीपासून आमची मागणी आहे क्रीडा शिक्षकांची आणि सगळ्या पालकप्रेमी जे आहेत, खेळाडू आहेत त्यांची, की 60 बाय 40 मीटरचे जर फक्त छप्परचे डोम जर तयार केले आणि खाली जर मैदानं जर लाल मातीची तयार केली तर जवळजवळ 10 ते 15 खेळ इथल्या मुलांना खेळायला मिळतील, ज्यामध्ये कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल हे सगळे खेळ त्याच्यामध्ये येतील. बरेचसे खेळ जे आहेत, 20-25 खेळ आहेत, ते त्या 60 बाय 40मध्ये बसतात आणि ते जर झालं तर फार मदत होईल. AGFI म्हणजे स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांची जेव्हा सभा होती पुण्यामध्ये त्यावेळी मी स्वतः जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी हा विषय मांडला होता. विदर्भातल्या लोकांनी पण त्याला पाठिंबा दिला. कोकणामध्ये पाऊस पडतो 6 महिने, विदर्भामध्ये ऊन असतं 6 महिने, त्यामुळे दोन्ही ठिकाणी हे मंजूर आहेत. परंतु जवळजवळ याला 15 वर्ष मागणीला झाली, आजही त्याच्यावरती काही ठोस उपाय दिसत नाही आहे. तर शासनाला आमची विनंती आहे की अशा पद्धतीने जर त्यांनी केलं तर त्याचा फायदा होईल. जिल्हा क्रीडा संकुल जिल्ह्यामध्ये आहे, जे 5 कोटी त्या ठिकाणी खर्च झालेले आहेत, तिथली व्यवस्था सुधारली पाहिजे. पाणपोई नाही आहे त्या ठिकाणी, पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे, मैदानं सुस्थितीत नाही आहेत. तर ह्या सगळ्या इंडोर कोर्ट आहे, तिथे स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही आहे, चेंजिंग रूम मिळत नाही आहेत. तर ह्या सगळ्या तिथे सुविधा जर झाल्या तर फार मोठी मदत ह्या खेळाडूंना होईल आणि भविष्यात हे खेळाडू उत्तरोत्तर प्रगती करतील. जर त्यांना इंटरनॅशनलला मेडल मिळालं तर थेट भरतीमध्ये पण सहभाग आहे. इथल्या मुलांना ते माहिती नाही आहे, ते माहिती करून देण्याचा आमचा मानस आहे, प्रयत्न आहे आणि ते आम्ही करतो आहे. परंतु थेट भरतीसाठी त्यांना इंटरनॅशनल मेडल पाहिजे. जर त्यांनी नॅशनलला जर मेडल मिळवलं तर ते UPSCपर्यंत त्यांचं ग्राह्य होतं आणि स्टेट मेडल जे आहे ते MPSCला ग्राह्य धरलं जातं. मग ते 5% आरक्षण हे जे आहे हे मुलांसाठी माहीत आहे, परंतु मुलांना जी आर्थिक बाब त्यांची आहे ती थोडी कमकुवत असल्यामुळे, कारण शेवटी कसं आहे की मुलांच्या स्टॅमिना, त्यांची मेहनत आणि पालकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. तो जोपर्यंत सहभाग मिळत नाही तोपर्यंत ही मुलं भविष्यामध्ये आपल्याला जास्त प्रगती करतायत पण जास्त प्रगती जी अपेक्षित आहे ती होणार नाही आहे आणि त्यासाठी या माध्यमातून काम करणं गरजेचं आहे. नक्कीच सर, फक्त आता एक छोटासा प्रश्न असा आहे सर की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून नॅशनलाइज लेव्हलपर्यंत आपले काय प्रयत्न जे सकारात्मक चालू आहेत? नॅशनलाइज लेव्हलपर्यंत एखाद्या खेळाडूला किंवा एखाद्या संघाला पोहोचवण्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अशा कोणत्या प्रकारचे प्रयत्न आपल्या दृष्टिकोनातून चालू आहेत? कसं आहे की नॅशनल लेवलपर्यंत जाणं हे सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आणि कठीण पण नाही. कारण कसं आहे की मुलाने खरं म्हणजे आधी एखादा खेळाडू 8 वर्षाचा जर तो मैदानावर आला तर भविष्यामध्ये तो ज्यावेळी 10,000 तास सराव करणार त्यावेळी त्याची मशीन बनते, मग तो मास्टर बनतो. मग हे 10,000 तास कसे पूर्ण होतात? तर दर दिवशी त्याला किमान 4 तास सराव जर केला तर त्याला 8 वर्ष लागतील हे 10,000 तास व्हायला. आपल्याकडे 4 तास सराव होत नाही आहे, कारण अभ्यासाचं पण खेळाडूंवर दडपण असतं आणि त्यामुळे किमान सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, 2 तास जरी सराव केला तरी 600 ते 700 तास जर वर्षाला झाले तर हा सराव रेग्युलर केला म्हणजे कायमस्वरूपी तरच ते पुढे जाणार आहेत. आता याच्यामध्ये कसं आहे की तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्पर्धा आणि त्यानंतर इंटरनॅशनल स्पर्धा अशा पद्धतीने या स्पर्धा होतात. मग तालुका, जिल्हा, विभाग, राज्य स्पर्धेला जात असताना
पालकांचा एकच मानस असतो की माझा मुलगा खेळतोय वर्षभर म्हणजे त्याने गेल्यानंतर मेडलच मिळवून आणलं पाहिजे, पण तो अपयशी होतोय. तर अपयशी झाल्यानंतर त्याला अपयश पचवण्याची जी ताकद मिळते आहे ती भविष्यामध्ये त्याला फार गरजेची आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ती त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून आमचं शिक्षकांचं, खेळाडूंचं, प्रशिक्षकांचं एकच विनंती आहे पालकांना की पालकांनी सपोर्ट केला पाहिजे. जोपर्यंत पालक आपला वेळ, आपला थोडाफार पैसा त्यांच्या मागे खर्च करत नाहीत तोपर्यंत खेळाडू इंटरनॅशनल, नॅशनल लेवलपर्यंत पोचताना अडचणी या येतच राहणार आहेत. प्रशिक्षकांच्या हातात सोपवलं फक्त आणि आपलं काम भागलं किंवा शाळेत सोपवलं आणि आपलं काम भागलं असं होत नाही आहे. तर शाळा, मुख्याध्यापक, संस्था, पालक, शिक्षक, प्रशिक्षक या सर्वांबरोबर खेळाडू या सगळ्यांचा सहभाग आणि समाजाचा सहभाग याच्यामध्ये आला पाहिजे. लोकवर्गणीतून याची फायदा झाला पाहिजे, त्याला पाठबळ दिलं पाहिजे. आमचं एकच मत आहे, सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे हा फळाफुलांनी बहरलेला आहे. इथे इंडस्ट्री नाहीत आपल्याकडे आणि त्यामुळे इंडस्ट्री नसल्यामुळे आपल्याला डोनर मिळत नाहीत. बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक खेळाला एक एक डोनर मिळतो. आपल्याजवळ जर उद्योगपती जे आहेत किंवा मोठे मोठे मान्यवर आहेत त्यांनी जर एक एक खेळ जर दत्तक घेतला आणि त्यांच्यासाठी त्या मुलांना जर असोसिएशनच्या ज्या स्पर्धा होतात राज्यस्तरीय थेट जिल्ह्यातून राज्याला जातो त्या स्पर्धेला जर त्यांना पाठबळ देऊन जर पाठवलं तर निश्चितच आपल्याकडून खेळाडू घडायला वेळ लागणार नाही आणि आपला रिझल्ट जो पालकांना अपेक्षित आहे रिझल्ट तो आपल्याला निश्चित मिळेल. नक्कीच सर, एक चांगली अशी सुसंवाद आपण आमच्या लोकनिर्धार चॅनलच्या माध्यमातून केलेला आहात, तर त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा लोकनिर्धार न्यूज चॅनलकडून मनपूर्वक धन्यवाद. लोकनिर्धार चॅनलला आमच्या खेळाडू, पालक, शिक्षक, प्रशिक्षक, आम्ही समन्वयक, त्याचबरोबर सगळे जिल्हा क्रीडा कार्यालय या सर्वांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो. तुमचं काम चांगलं आहे. पालकांचं प्रबोधन होण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि ते तुम्ही कराल याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. Last 2 minutes to go. Replay. ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वांगणी ह्या प्रशालेचा कबड्डीचा संघ आपल्यासमोर इथे उपस्थित आहे. त्याचबरोबर त्यांचे मार्गशिक्षक सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर एकूणच त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये त्यांनी आज इथे सहभाग करून घेतलेला आहे. पहिला उद्देश आमचा, पहिला टार्गेट आहे, लक्ष्य आहे की आम्ही तालुकामध्ये कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक मिळवायचा आहे. आमच्याबरोबर टोपीवाला हायस्कूल बरोबर पहिली मॅच होणार आहे. तर त्याच्यात आमचं एकच ध्येय आहे की आम्ही जिंकणार आणि तालुक्यामध्ये प्रथम काढणार, हे आमचं ध्येय आहे. नक्कीच सर, परंतु आपला संघ बांधणीची जी सुरुवात झाली आहे ती आपल्या शाळेच्या माध्यमातून कधीपासून सुरू झालेली आहे कबड्डीच्या माध्यमातून? ही कबड्डी जी आहे आम्ही बऱ्याच वर्षी दरवर्षी जातो. आम्ही मालवण तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकही मिळवला आहे. त्याचबरोबर बऱ्याचदा सेमीफायनलपर्यंत आमचा तालुक्यामध्ये वांगणी हायस्कूलच्या कबड्डीमध्ये बऱ्यापैकी चांगली कामगिरी आहे सर.
त्याचप्रमाणे कबड्डी व्यतिरिक्त अजूनही कोणत्या खेळामध्ये आपली शाळा प्राधान्याने सहभाग घेते? मैदानी स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये रनिंगमध्ये असो किंवा लांब उडी असो, उंच उडी असो, या सगळे इव्हेंट्समध्ये आमचे विद्यार्थी पार्टिसिपेट होतात. नक्कीच तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय किंवा विभागीय अशा कोणकोणत्या स्पर्धांमध्ये आजपर्यंत आपल्या शाळेने सहभाग घेतला? आजपर्यंत आम्ही जिल्ह्यापर्यंत गेला आहे. जिल्ह्यापर्यंत कबड्डीचा संघ सहभाग झालेला आहे. वैयक्तिक मैदानी स्पर्धेमध्ये देखील सहभागी झालेला आहे. त्याचप्रमाणे सर आपल्याला ओझर विद्या मंदिर कांदेगाव या प्रशालेच्या माध्यमातून तालुकीय स्पर्धेसाठी हे भव्य दिव्य असं मैदान उपलब्ध झालेलं आहे, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा? अतिशय या ठिकाणी सुसज्ज असं म्हणावं लागेल. वातावरण अतिशय चांगलं आहे, हवा मस्त थंडगार आहे आणि मैदान देखील या प्रशालेने अतिशय सुंदर उपलब्ध करून दिले आहे. त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देईल. त्याचप्रमाणे जमलेल्या सर्व खेळाडूंसाठी आपण एक कोणता संदेश देऊ शकाल? की खेळ हा स्पर्धा ही स्पर्धाच असते, परंतु शेवटी आपण त्याच्यामध्ये विजय पराजय हा दोन्ही असतो. त्यामुळे हारले तरी कोणी नाराज व्हायचं नाही. शेवटी एक संघ जिंकणार आहे. त्यामुळे मी सर्वांना या स्पर्धेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. लोकनिर्धारण चॅनलकडून आपल्या प्रशालेतील या संघासाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. श्री शिवाजी मंदिर काळसे या काळसे संघातील जो संघ आहे कबड्डीचा, आता तर त्याच्यामध्ये मुलींचा पण गट आहे आणि मुलांचा पण गट आहे आणि हा संघ इथे आता तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा जी इथे ओझर विद्या मंदिर कांदेगाव या भव्य पटांगणावर घेण्यात आलेली आहे, त्या दरम्यान हा संघ इथे स्पर्धेसाठी इथे आलेला आहे. तर थोडक्यात त्यांचं मनोगत आपण इथे जाणून घेऊया. सर काय सांगाल, आपला जो संघ आपण इथे घेऊन आलात त्याबद्दल थोडक्यात आम्हाला? आज ओझर या ठिकाणी 17 वर्ष वयोगटाखाली मुली आणि मुलगी यांचा कबड्डीचा सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे आणि इथे येऊन आम्हाला अतिशय आनंद वाटतो की आपल्या गावामधल्या मुलांसाठी या ठिकाणी मोठं संधी उपलब्ध करून दिली जात आहे तालुका क्रीडा विभागाकडून आणि आम्ही नेहमीच त्यांचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सर आपला जो संघ आहे श्री शिवाजी विद्या मंदिर काळसे, तर आपला संघ आत्तापर्यंत कोणकोणत्या जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, विभागस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग त्यांचा झालेला आहे? आम्ही याच्या अगोदर जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि 14 वर्ष वयोगट आणि 17 वर्ष वयोगटामध्ये आणि 19 वर्ष वयोगटामध्ये आम्हाला प्रत्येकी 2 क्रमांक प्राप्त झाला होता जिल्हास्तरीय स्तरावर. आणि कालच ज्या स्विमिंगच्या स्पर्धा झाल्या याच्यामध्ये 400 मीटर फ्री स्टाईलमध्ये आमच्या संघाला 1 नंबर प्राप्त झाला आहे आणि 200 मीटरमध्ये आमच्या काळसे संघाला 2 नंबर प्राप्त झालेला आहे आणि आमचे 4-5 खेळाडू हे विभागीय स्पर्धेसाठी सिलेक्शनसुद्धा झालेलं आहे त्यांचं. त्याच्यामुळे अशी आमच्या विद्यार्थ्यांची एक तयारी चांगल्या प्रकारे होताना दिसते आम्हाला. आजच्या दिवशी सर तुम्ही इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर जे मार्गशिक्षक आलेले आहेत, जे त्यांचे कोच आलेले आहेत आणि जे खेळाडू आलेले आहेत इतर संघाचे, तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल? आज या ठिकाणी विविध संघाचे कोचेस आलेले आहेत, काही शिक्षक झालेले आहेत, परत या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षकसुद्धा आलेले आहेत. इथे सर्वजण आम्ही एक खेळाडू वृत्तीने, संघभावनेने आम्ही इथे एकत्रित जमलेलो आहोत. काही माझे स्वतःचे मार्गदर्शक या ठिकाणी आहेत ज्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला घडवलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना जी चांगल्या लेवलची म्हणजे राज्यस्तरावरती, नॅशनल दर्जावरती खेळाडू जे खेळले जातात त्या प्रकारचं कोचिंग या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळते आणि आम्हाला त्याचा खूप आनंद होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील एक नामवंत नाव म्हणजे अजय शिंदे सर. तर अजय शिंदे सर सुद्धा ही जी स्पर्धा आहे त्याला क्रीडा समन्वयक म्हणून लाभले. त्याबद्दल थोडक्यात अजय शिंदे सर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर शब्द कमी पडतात. अगदी स्पोर्ट्समध्ये एक चांगला खेळाडू कसा असावा, आदर्श क्रीडा शिक्षक कसा असावा आणि आदर्श कोच कसा असावा, या तिन्ही भूमिकांमध्ये सर आपली भूमिका अतिशय सुबकपणे पार पाडत आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, ज्या पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज कितीतरी खेळाडू जिल्हा स्तरावर, राज्यस्तरावर, अगदी नॅशनल स्तरावरती पोहोचलेले आहेत आणि त्यांचेच काही विद्यार्थी आज या ठिकाणी आपल्याला या कबड्डी स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून आपल्याला दिसत आहेत. नक्कीच. त्याचप्रमाणे ओझर विद्या मंदिर कांदेगावचं हे जे भव्य दिव्य असं मैदान आहे जे तालुकीय स्पर्धेसाठी इथे सर्वांमध्ये इथे मंजूर केलेलं आहे, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? ओझर विद्या मंदिरने आज
या ठिकाणी मालवण तालुक्यातील जेवढ्या शाळा आहेत त्यांच्यासाठी कबड्डी स्पर्धा त्यांनी इथे आयोजन करून दिलेलं आहे. अतिशय सुंदर असं पटांगण, चारी बाजूने आपल्याला हिरवळ दिसते. म्हणजे मुलांचा जो उत्साह आहे या उन्हामध्ये खेळण्याची, त्यांची जी क्षमता वाढवण्याची जी काही त्यांना प्रेरणा मिळणं गरजेचं असतं, ते पूर्ण वातावरण या ठिकाणी ओझर विद्यामंदिरच्या हायस्कूलवरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपला जो कबड्डीचा जो संघ आहे मुलांचा आणि मुलींचा, या दोन्ही संघामधून आजपर्यंत इतर शाळांमधून किंवा इतर स्पर्धेंमधून आपला थोडक्यात अनुभव कसा आला असेल? आमचे जे खेळाडू आहेत हे याच्यापूर्वी सुद्धा कबड्डी संघ खेळलेले आहेत किंवा या ठिकाणी आम्ही इतर शाळा ज्या पाहतो आहोत, म्हणजे स्पेशली सांगायचं झालं तर टोपीवाला स्कूल आहे, भंडारी हायस्कूल आहे, रोझरी आहे, जयगड स्कूल आहेत. ही जी 4 स्कूल आहेत त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळतं, परंतु त्याच्या तुलनेमध्ये आमची जी गावामधून येणारी जी मुलं आहेत यांना कमी स्वरूपात जरी मार्गदर्शन मिळत असले तरी त्या मुलांचं बघून ते कशा पद्धतीने खेळतात, कशा पद्धतीने डावपेच आखतायत, ते बघून ही मुलं चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स या ठिकाणी देत आहेत. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा ओझर विद्यामंदिर कांदळगावच्या भव्य दिव्य पटांगणावर इथे आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल आचरा इथून हा संघ इथे उपस्थित झालेला आहे. तर त्या संघाचं मनोगत, या संघाचा जो कर्णधार आहे तो आपल्याला थोडक्यात सांगेल. एकूणच तुमच्या संघाची जी बांधणी आहे ती कशा प्रकारे झालेली आहे? म्हणजे आम्ही पहिले शाळेमध्ये प्रॅक्टिस करायचो, तिथे आम्हाला थोडीफार सवय झाली आणि त्याच्या आदल्या वर्षी आम्ही मालवण येथे पण खेळायला आलेलो, त्याचा एक्सपिरियन्स आहे. त्याचप्रमाणे तुमचे जे प्रशिक्षक आहेत किंवा जे कोच आहेत आणि इतर जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला कशा प्रकारे मार्गदर्शन भेटलं आहे? त्यांनी आम्हाला उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं, त्यांच्यामुळे आम्हाला थोडा आधार पण मिळाला आणि आम्हाला खेळण्यासाठी त्यांना खूप सपोर्ट केला. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि विभागीय स्तरीयवरती आपण कोणकोणत्या गावांमध्ये किंवा कोणकोणत्या तालुक्यांमध्ये या स्पर्धेत सहभाग घेतला आहे? मालवणमध्येच. फक्त मालवण पट्ट्यामध्ये तुम्ही या अशा स्वरूपाच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे. आज ओझर विद्यामंदिर कांदळगावचं भव्य दिव्य पटांगण आपल्याला मैदानाच्या स्वरूपात लाभलेलं आहे. तर या मैदानाबद्दल तुम्ही काय सांगाल? मैदान मस्त आहे, म्हणजे खेळायला तर खूप ओपनमध्ये जागा आहे, वातावरण पण मस्त आहे आणि खेळायला म्हणजे खेळायला चांगलं असं वाटतं. आज या ठिकाणी अनेक शाळा आपापले संघ घेऊन आलेले आहेत. कट्टा, त्याच्यानंतर देवबाग, त्याशिवाय वराड, अशा विविध ठिकाणी विविध गावातून या ओझर विद्यामंदिर कांदळगावच्या मैदानावरती तालुकास्तरीय स्पर्धेसाठी सहभाग घेतलेला आहे. तर त्या सर्व स्पर्धकांना, खेळाडूंना तुम्ही काय सांगाल? स्वतःवर विश्वास ठेवा आणि खेळत राहा, हेच सांगेन. त्याचप्रमाणे लोकनिदान न्यूज चॅनलकडून तुमच्या संपूर्ण संघाला आणि तुमच्या शाळेला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. स्तरीय कबड्डी स्पर्धेचा जो मान आहे तो ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेला भेटलेला आहे. तर त्याबद्दल तुमचं मनोगत काय असेल? आम्हाला या ठिकाणी स्पर्धा आयोजनाबद्दल खूप आनंद होत आहे, कारण बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आमच्या या भव्य पटांगणावरती मालवण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यासाठी गेली अनेक वर्ष आम्ही प्रयत्नात होतो की आमच्या या मुलांना प्रत्यक्ष याचं जे स्पर्धा आहेत त्या स्पर्धा जवळून पाहता याव्यात, म्हणून आम्ही प्रयत्नात होतो. सर्व शिक्षक वर्ग,
प्रयत्न करत होतो आणि यावर्षीला आम्हाला त्या स्पर्धा मिळालेल्या आहेत आणि त्याचं आयोजन आम्ही केलं आहे. आयोजनामध्ये सर्वांचा सहभाग आहे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत, याचा आनंद होत आहे. तालुक्यातील अनेक शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा? यावर्षी म्हणजे कबड्डीचा आता जो माहोल आहे सर्वत्र तो अतिशय मोठा आहे आणि बऱ्याच शाळा यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मोठ्या संख्येने मालवण तालुक्यातील माध्यमिक शाळा, त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक शाळा यामध्ये या ठिकाणी सहभागी झालेल्या. आजच्या दिवशी 17 वर्षे मुले मुलींचं सामने या ठिकाणी होतील. त्याचप्रमाणे उद्यासुद्धा 14 वर्षे मुले मुली आणि शनिवारी महाविद्यालयीन म्हणजे 19 वर्षे मुले मुलींचे सामने या ठिकाणी संपन्न होणार आहेत. त्याचप्रमाणे या संपूर्ण खेळाडूंसाठी ओझर विद्या मंदिर या प्रशालेने एक सुंदर असं भव्य दिव्य पटांगण इथे उपलब्ध करून दिलेलं आहे, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा? हा मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती मुंबई संचालित ओझर विद्या मंदिर कांदळगाव तालुका मालवण या शाळेला येथीलच आमच्या कांदळगावातील दानशूर राणे मंडळींनी भव्य असं 8 एकर 10 गुंठे जमीन बक्षीसपत्राने दिलेली आहे आणि त्याबद्दल त्यांच्या आम्ही ऋणी आहोत आणि त्यामुळे त्यांच्या या योगदानामुळेच हे मोठं आम्हाला भव्य असं क्रीडांगण लाभलेलं आहे. यामध्ये इकडे सुद्धा शाळागृहाच्या मागे सुद्धा अशा प्रकारचं मैदान आम्ही प्रस्तावित आहे, ते सुद्धा आम्ही मैदान करणार आहोत काही त्या वर्षामध्ये. अगदी खरोखरच या उपस्थित ज्या शाळा इथे जे संघ इथे उपस्थित झालेले आहेत शाळेच्या माध्यमातून ह्या उपस्थित सर्व शाळांनी आपल्या या भव्य दिव्य पटांगणाबद्दल खरोखरच आपलं मनपूर्वक कौतुक सुद्धा केलेलं आहे, भरभरून कौतुक केलेलं आहे की एवढं मोठं पटांगण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणत्याही शाळेकडे उपलब्ध नाही आहे. तर एकूणच तुमच्या ओझर विद्या मंदिर कांदळगावच्या या प्रशालेच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या